गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण लॉजिकल ग्रुप ऑफ स्टुडंट्स ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या इन्स्ट्रक्शनला आपण स्टार्ट केलं होतं आणि त्याच्यामध्ये आपल्या 2 इन्स्ट्रक्शन स्टडी करून झालेले आहेत, लॉजिकल अँडशी रिलेटेड आणि लॉजिकल ऑरशी रिलेटेड. ह्या ज्या लॉजिकल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या कशावरती डिपेंड आहेत, तर ज्या पद्धतीचं लॉजिक गेटचा यूज त्याच्यामध्ये केला जातो त्या पद्धतीनं त्याचा रिझल्ट आपल्याला मिळतो. अँड गेटचं ज्यावेळेला आपण बघतो, लॉजिकल अँड ही इन्स्ट्रक्शन बघतो ANA, त्यावेळेला तिथं अँड गेटच्या लॉजिकचा यूज केला जातो की जिथं ॲक्युम्युलेटरचे कंटेंट आणि रजिस्टरचे कंटेंट या दोघांच्या मध्ये अँड गेटच्या लॉजिकचा यूज करून तुम्हाला रिझल्ट फाइंड आउट करून दिला जातो. त्याच्यानंतर सेकंड टाईपची जी इन्स्ट्रक्शन आपण पाहिली ती होती लॉजिकल ऑर ORA, की ज्याच्यामध्ये ॲक्युम्युलेटरचा कंटेंट आणि रजिस्टरचा कंटेंट याच्यामध्ये लॉजिकल ऑर गेटचं यूज केला जात होता. आणि आज थर्ड टाईपची जी इन्स्ट्रक्शन आहे ते आपण शिकणार आहोत, ती आहे XRA. आता एक्सचं मिनिंग 2 पद्धतीनं आहे. ज्यावेळेला तुम्ही डेटा ट्रान्सफर ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन शिकता त्याला एक्सचं मिनिंग मी काय सांगितलं की रजिस्टर पेअर, पण ज्यावेळेला आपण लॉजिकल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन बघतो त्याला हे एक्स जे आहे ते सगळ्यात सुरुवातीला येतं. बघा, ज्यावेळेला आपण डेटा ट्रान्सफर ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन शिकतो त्याला एक्स जे लेटर आहे ते तुम्हाला मिडलला किंवा लास्टला बघायला मिळतं, LXI. ओके, पण ज्याला आपण लॉजिकल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन बघतो त्याला जर एक्स हा सुरुवातीला आला असेल तर ती इन्स्ट्रक्शन कोणती असते, एक्सक्लुझिव्ह ऑर विथ ॲक्युम्युलेटर. आता ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती इन्स्ट्रक्शन सिंगल बाईटची आहे. इथं ॲक्युम्युलेटरचा कंटेंट आणि रजिस्टरचा कंटेंट या दोघांच्या मध्ये जे गेटचा वापर केला जातो ते गेट आहे एक्सक्लुझिव्ह ऑर. ॲक्युम्युलेटर कंटेंट एक्सक्लुझिव्ह ऑर विथ रजिस्टर कंटेंट, किंवा इथं तुम्हाला दुसरा ऑपरंड असणार आहे, तो असणार आहे मेमरी लोकेशन आणि त्याच्यावरचा डेटा तुम्हाला इथं दिला जाईल. मग ज्याला ही इन्स्ट्रक्शन परफॉर्म केली जाते त्याला एक्सक्लुझिव्ह ऑर गेटचं लॉजिक आपल्याला काय सांगतं, तर ज्याला दोन्ही ट्रू असतील किंवा दोन्ही जर फॉल्स असतील तर तुमचा रिझल्ट हा फॉल्स मिळणार आहे, अदरवाईज तुमचा रिझल्ट ट्रू मिळणार आहे. म्हणजे एक ट्रू आणि एक फॉल्स हीच जर फक्त कंडिशन असेल तरच तिथं तुमचा रिझल्ट ट्रू मिळणार आहे, अदरवाईज रिझल्ट तुम्हाला तिथं फॉल्स मिळणार आहे. मग याचा जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट कुठं स्टोअर केला जातो, तर ॲक्युम्युलेटरमध्ये. रिझल्ट स्टोअर इन ॲक्युम्युलेटर. सगळ्या ज्या काही अरिथमॅटिक ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहेत आणि लॉजिकल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्यामध्ये एक ऑपरंड हे ॲक्युम्युलेटर यूज केलं जातं आणि ॲक्युम्युलेटरमध्येच काय केला जातो, टोटल इन्स्ट्रक्शनचा रिझल्टही स्टोअर केला जातो. आता याचा ओपी कोड बघूया काय आहे. ओपी कोड ऑपरंड आणि बाईट. त्याचा ओपी कोड काय असणार आहे, XRA हा त्याचा ओपी कोड असणार आहे. आता इथं ऑपरंड काय वापरू शकतो आपण, एक तर तुम्हाला ऑपरंड हा रजिस्टर डायरेक्ट दिला जाईल आणि त्याच्यामधला कंटेंट दिला जाईल, किंवा काही वेळेला काय दिलं जाईल तर एक मेमरी लोकेशन दिलं जाईल आणि त्याच्यावरचा डेटा तुम्हाला तिथं स्पेसिफाय केला जाईल. मग ओपी कोड XRA, इथं ऑपरंड असणार आहे M आणि इन्स्ट्रक्शन आहे सिंगल बाईटची. आरचं मिनिंग काय आहे, तर रजिस्टर की जो रजिस्टर B असेल, C असेल, D असेल, E असेल, HL, आणि Mचं मिनिंग काय आहे तर एक मेमरी लोकेशन दिलं जाईल आणि त्या मेमरी लोकेशनवरती असलेला डेटा दिला जाईल. लक्षात आलं तुमच्या. आता आपण एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल, कंटेंट्स ऑफ ॲक्युम्युलेटर इज इक्वल टू 39H. बघा, ॲक्युम्युलेटरमधला कंटेंट किती दिलेला आहे, 39H, आणि रजिस्टर B इज इक्वल टू 05H. रजिस्टर B मधला कंटेंट दिलेला आहे 05H. आता आफ्टर परफॉर्मिंग इन्स्ट्रक्शन, आफ्टर परफॉर्मिंग XRAB, बघा इन्स्ट्रक्शन मी काय राईट डाऊन केलेली आहे, XRAB ही इन्स्ट्रक्शन ज्याला परफॉर्म केली जाईल त्यावेळेला
ॲक्युमुलेटरमधला कंटेंट आणि रजिस्टर बी मधला कंटेंट या दोघांच्यामध्ये एक्सक्लुझिव्ह ऑर गेटचा यूज केलं जाईल. आता ए मधला कंटेंट काय आहे 39. आता इथं 39चं बायनरी कन्व्हर्जन करायला पाहिजे. पहिल्यांदा बायनरी कन्व्हर्जन कुणाचं करणार आहोत आपण 3चं बायनरी कन्व्हर्जन काय तो 1 1. आपल्याला 4चा ग्रुप तयार करायचा आहे. सो ॲड 2 0 टू इट्स लेफ्ट. त्याच्यानंतर 9चं बायनरी कन्व्हर्जन बघा काय येते 9 डिवायडेड बाय 2 4 डिवायडेड बाय 2 0 2 डिवायडेड बाय 2 0 आणि 1 1 0 0 1. हे झालं 9चं बायनरी कन्व्हर्जन. आता आपल्याला बायनरी कन्व्हर्जन कुणाचं करावं लागणार आहे रजिस्टर बीचं की ज्याच्यामधला डेटा आहे 05H. 0चं बायनरी कन्व्हर्जन काय येणार आहे 0 0 0. हे 0चं बायनरी कन्व्हर्जन येणार आहे. 5चं बायनरी कन्व्हर्जन काय येणार आहे बघा 1 0 1 1 0 1 आणि त्याच्या लेफ्ट साईडला 1 0 ॲड करा. आता आपल्याला गेट कोणतं वापरायचं आहे एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. आता इथं आपण XRA असं राईट डाऊन करूया. आता एक्सक्लुझिव्ह ऑर गेटचा रिझल्ट ट्रू कधी असतो ज्याला दोन्हीकडेही ट्रू असेल किंवा दोन्हीकडेही फॉल्स असेल त्याला रिझल्ट फॉल्स असणार आहे. अदरवाईज रिझल्ट ट्रू. लास्ट कंडिशन बघा इथं दोन्हीकडेही 1 आहे म्हणजे दोन्हीकडेही ट्रू आहे रिझल्ट येणार आहे फॉल्स 0. इथं 0 0 आहे रिझल्ट फॉल्स. आता इथं 0 आणि 1 आहे एका ठिकाणी ट्रू आहे आणि एका ठिकाणी फॉल्स आहे रिझल्ट येणार आहे ट्रू. इथं सुद्धा 1 0 म्हणजे ट्रू फॉल्स आहे रिझल्ट आहे ट्रू. त्याच्यानंतर इथं सुद्धा 1 0 रिझल्ट येणार 1. इथं 1 0 रिझल्ट येणार 1 आणि इथं दोन्ही ठिकाणी 0 0 आहेत म्हणजे रिझल्ट येणार फॉल्स. ओके. ॲक्युमुलेटरमधला कंटेंट किती झाला 0 0 1 1 1 1 0 0 एवढे कंटेंट ॲक्युमुलेटरमध्ये काय केले जातील ॲड केले जातील. लक्षात आलं. एक्सक्लुझिव्ह ऑरचं मिनिंग काय आहे तर इथं एक्सक्लुझिव्ह ऑर आपलं जे गेट आहे त्याचं लॉजिक आपल्याला यूज करायचं आहे. त्याचं लॉजिक आपल्याला काय सांगतं तर दोन्हीही ट्रू असतील किंवा दोन्हीही जर फॉल्स असतील तर रिझल्ट हा फॉल्स येतो. मात्र जर एक ट्रू असेल आणि एक फॉल्स असेल त्या कंडिशनमध्ये तुमचा रिझल्ट हा ट्रू येतो. इन्स्ट्रक्शन राईट डाऊन करून घ्या नोटबुकमध्ये. ओके. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन नंबर 4. Instruction number 4 ANI and immediate with accumulator. आता ज्या पद्धतीने आपण ANA ही इन्स्ट्रक्शन पाहिली की ज्याच्यामध्ये आपण अँड लॉजिकचा यूज करत होतो. फक्त ऑपरंट इथं चेंज केले जाणार आहेत. ज्याला आपण ANA ही इन्स्ट्रक्शन बघतो त्यावेळेला ऑपरंट काय असतात हो तर एक ॲक्युमुलेटर असतो आणि दुसरा ऑपरंट रजिस्टर किंवा मेमरी लोकेशन असतं. पण ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये आय हे लेटर यूज केलं जातं त्या इन्स्ट्रक्शनमध्ये डायरेक्टली तुम्हाला इमिडिएट डेटा दिला जातो. मग तो इमिडिएट डेटा आणि ॲक्युमुलेटरचा कंटेंट याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करू शकता. आता जी इन्स्ट्रक्शनमध्ये आय आहे ती इन्स्ट्रक्शन किती बाईट्सची असते हो 2 बाईट्सची इन्स्ट्रक्शन असते ती. याच्यामध्ये इमिडिएट डेटा इज गिवन इन इन्स्ट्रक्शन. जो काही डेटा आहे तो इन्स्ट्रक्शनमध्येच दिला जातो. इथं अँड गेटचा लॉजिकचा यूज केला जातो कुणामध्ये तर ॲक्युमुलेटरचा कंटेंट आणि इमिडिएट डेटा. ॲक्युमुलेटर अँड इमिडिएट डेटा यूजिंग अँड गेट. अँड गेटचा यूज करून ॲक्युमुलेटरचा कंटेंट आणि इमिडिएट डेटा हे चेक केलं जातं आणि टोटल रिझल्ट जो आहे इन्स्ट्रक्शनचा रिझल्ट इज स्टोअर इन ॲक्युमुलेटर. रिझल्ट जो आहे तो ॲक्युमुलेटरमध्येच काय केला जातो स्टोअर केला जातो. आता याचा फॉर्मॅट बघूया. फॉर्मॅट आहे OP कोड ऑपरंट आणि बाईट. इन्स्ट्रक्शनचा OP कोड काय येणार आहे ANI
हा त्याचा OP कोड असणार आहे. त्याच्यानंतर ऑपरंड काय सांगितलं आहे इथं इमिडिएट डेटा आणि ही इन्स्ट्रक्शन किती बाईटची आहे 2 बाईट्सची आहे. आता याचं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल हे तुम्ही सॉल्व करायचं आहे. आता मी इथं फक्त डेटा राईट डाऊन करणार आहे, त्याचं बायनरी कन्व्हर्जन तुम्ही करायचं आहे आणि त्याच्यानंतर रिझल्ट काय यायचं आहे तो रिझल्टही तुम्ही राईट डाऊन करायचा आहे. फॉर एक्झाम्पल accumulator content is equal to 20H. After performing instruction ANI 30H. बघा आफ्टर परफॉर्मिंग इन्स्ट्रक्शन 30H. आता इथे ॲक्युमुलेटरचा कंटेंट ऑलरेडी त्यांनी तुम्हाला दिलेला आहे 20H आणि इमिजिएट डेटा किती दिलेला आहे 30H. आता तुम्ही ॲक्युमुलेटरचं बायनरी कन्व्हर्जन करा. A इज इक्वल टू 20H त्याचं बायनरी कन्व्हर्जन करा आणि डेटा काय दिलेला आहे 30H त्याचं बायनरी कन्व्हर्जन करा आणि दोघांच्यामध्ये अँड गेटचा लॉजिकचा यूज करा आणि रिझल्ट फाइंड आउट करा. हे एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही सॉल्व करायचं आहे. लक्षात आलं? राईट डाऊन करून घ्या इन्स्ट्रक्शन आणि हे एक्झाम्पल सॉल्व करा पटकन. नेक्स्ट 5 नंबरची जी इन्स्ट्रक्शन आहे ORI or immediate with accumulator. आता ही जी इन्स्ट्रक्शन आहे 5th नंबरची ORI. आता ORI ही इन्स्ट्रक्शन कशाशी सिमिलर आहे हो, तर आपण जी ORA इन्स्ट्रक्शन स्टडी केली की ज्याच्यामध्ये ॲक्युमुलेटरचा कंटेंट आणि रजिस्टरचा कंटेंट या दोघांच्यामध्ये ऑर गेटच्या लॉजिकचा यूज करून रिझल्ट फाइंड आउट केला जातो. आता इथं सुद्धा काय केलेलं आहे तर ORI म्हणजे ऑर इमिजिएट विथ ॲक्युमुलेटर. इथं एक ऑपरंड तुमचा ॲक्युमुलेटर हा फिक्स असणार आहे आणि सेकंड ऑपरंड तुम्हाला इथं काय दिला जाईल तर ॲज अ इमिजिएट डेटा की जो इन्स्ट्रक्शनमध्येच तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. आता ही इन्स्ट्रक्शन बघा, ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती 2 बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. आपण बघतो की ज्या ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला आय हे लेटर यूज केलं जातं ती इन्स्ट्रक्शन किती बाईटची असते तर 2 बाईटची असते. इमिजिएट डेटा इज गिवन इन इन्स्ट्रक्शन. जो काही इमिजिएट डेटा आहे तो डायरेक्टली तुम्हाला इन्स्ट्रक्शनमध्ये दिला जातो आणि ॲक्युमुलेटरचा कंटेंटही प्रोव्हाइड केला जातो. मग त्या ठिकाणी तुमचा ॲक्युमुलेटरचा कंटेंट आणि इमिजिएट डेटा या दोघांच्यामध्ये ऑर गेटच्या लॉजिकचा यूज करून काय केला जातो तिथं रिझल्ट कॅल्क्युलेट केला जातो. मग याचा OP कोड काय आहे बघा, ORI हा त्याचा OP कोड असणार आहे. त्याच्यानंतर ऑपरंड काय असणार आहे तर डेटा आणि ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये आय हे लेटर यूज केलं जातं ती इन्स्ट्रक्शन किती बाईटची असते तर 2 बाईट्सची ही इन्स्ट्रक्शन आहे. आता एक्झाम्पल मी तेच मागाचं ठेवलेलं आहे. इथं ॲक्युमुलेटरचा कंटेंट हा 20H ठेवलेला आहे आणि आफ्टर परफॉर्मिंग द इन्स्ट्रक्शन ORI 30H. ॲक्युमुलेटरचा कंटेंट 20 आणि तुम्हाला इमिजिएट डेटा जो दिलेला आहे 30H याचं बायनरी कन्व्हर्जन करा आणि या दोघांच्यामध्ये ऑर गेटचा लॉजिकचा यूज करा आणि टोटल रिझल्ट जो आहे तो टोटल रिझल्ट तुमचा फाइंड आउट करा. इन्स्ट्रक्शन राईट डाऊन करा नोटबुकमध्ये. ओके. आता लास्ट 6 नंबरची इन्स्ट्रक्शन याच्यात नंबर XRI. X or immediate with accumulator. आता ज्या पद्धतीने आपण मगाशीच एक्सक्लुझिव्ह ऑर गेटशी रिलेटेड इन्फॉर्मेशन बघितली XRA की ज्याच्यामध्ये एक्सक्लुझिव्ह गेटच्या लॉजिकचा यूज केला जात होता. इथं सुद्धा पहिल्यांदा तुम्हाला X हे लेटर दिलेलं आहे म्हणजे इथं गेट कोणतं वापरायचं आहे हो
एक्सक्लुझिव्ह ऑर गेट वापरायचं आहे. त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शनमध्ये आय आहे, म्हणजे ही इन्स्ट्रक्शन किती बाईटची असणार आहे, तर 2 बाईटची इन्स्ट्रक्शन आहे, हे 2 बाईट. त्याच्यानंतर याच्यामध्ये आय म्हणजे काय आहे, तर इमिजिएट डेटा, की जो इन्स्ट्रक्शनमध्येच तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो. इमिडिएट डेटा इज गिवन इन instruction. One operand is accumulator. एक ऑपरंड हे काय असणार आहे, ॲक्युमुलेटर असणार आहे. अँड सेकंड ऑपरंड इज इमिडिएट डेटा. आणि दुसरं ऑपरंट मात्र काय असणार आहे, तुम्हाला इमिजिएट डेटा दिलं जाईल. इथं ॲक्युमुलेटरचा कंटेंट आणि इमिजिएट डेटा या दोघांच्यामध्ये काय केलं जाईल, एक्सक्लुझिव्ह ऑर गेटचा यूज केला जाईल आणि टोटल रिझल्ट जो मिळणार आहे तो रिझल्ट ॲक्युमुलेटरमध्ये स्टोअर केला जाईल. रिझल्ट इज स्टोअर इन ॲक्युमुलेटर. ओपी कोड येणार आहे इन्स्ट्रक्शनचा, ओपी कोड, ऑपरंड आणि बाईट. ओपी कोड काय येणार आहे इन्स्ट्रक्शनचा, XRI. ऑपरंड काय असणार आहे, तर डेटा, आणि इन्स्ट्रक्शन आहे 2 बाईटची. ओके, आता आपण याचं एक्झाम्पल बघूया. इफ ॲक्युमुलेटर कंटेंट्स इज इक्वल टू 39H. जर ॲक्युमुलेटरमधला कंटेंट 39H दिला असेल आणि इन्स्ट्रक्शन बघा, आफ्टर परफॉर्मिंग XRI 39H. आता ही इन्स्ट्रक्शन बघा, ही इन्स्ट्रक्शन थोडीशी स्पेशल इन्स्ट्रक्शन आहे, ज्याला तुम्ही ॲक्युमुलेटरमधला कंटेंट आणि इमिजिएट डेटा याचा कंटेंट जर एकच देत असाल तर ती इन्स्ट्रक्शन काय करते, तर ॲक्युमुलेटर जो आहे तो ॲक्युमुलेटर रिकाम एम्प्टी करायचं काम करते, किंवा ॲक्युमुलेटरमध्ये तिथं कंटेंट 0 येतात. आता इथं बघा, ॲक्युमुलेटरमधला कंटेंट दिलेला आहे 39H आणि तुमचा इमिजिएट डेटासुद्धा दिलेला आहे 39H. आता 39Hचं बायनरी कन्व्हर्जन आपण मगाशीच केलं होतं 1100 आणि 9चं बायनरी कन्व्हर्जन काय आलं होतं मगाशी आपलं 1001 आणि आपल्याला जो इमिडिएट डेटा दिलेला आहे तो सुद्धा काय आहे 39Hच. इथं मी गेट कुठलं वापरणार आहे, XRA किंवा एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. मग एक्सक्लुझिव्ह ऑर गेट काय सांगतं की दोन्ही ट्रू असतील तर रिझल्ट फॉल्स येणार आहे, किंवा दोन्ही फॉल्स असतील तर रिझल्ट फॉल्स येणार आहे. मग इथं 1 आहे, रिझल्ट फॉल्स, फॉल्स 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 फॉल्स. म्हणजे ॲक्युमुलेटरचा कंटेंट किती झाला हो, इथं 0H हा ॲक्युमुलेटरचा कंटेंट आहे. आता बऱ्याच वेळेला याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह विचारला जातो की विच इन्स्ट्रक्शन इज यूज टू मेक ॲक्युमुलेटर क्लिअर. मग ॲक्युमुलेटर क्लिअर करण्यासाठी कोणती इन्स्ट्रक्शन यूज केली जाते, एकतर ती इन्स्ट्रक्शन असणार आहे XRA किंवा XRA किंवा XRI. या दोन्हीपैकी एका इन्स्ट्रक्शननं तुम्ही काय करू शकता, ॲक्युमुलेटरमधला कंटेंट जो आहे तो क्लिअर करू शकता. एक्झाम्पल तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. ओके, नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आपण बघूया 7 नंबरची. CMP, compare with accumulator. आता कम्पेअर विथ ॲक्युमुलेटर म्हणजे काय, तर इथं तुम्हाला रजिस्टरमधला कंटेंट दिला जाईल आणि ॲक्युमुलेटरमधला कंटेंट दिला जाईल. या दोघांच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इथं कंपॅरिझन करायचं आहे. आता कंपॅरिझनचा रिझल्ट काय असणार आहे, तर 0 किंवा 1 हा त्याचा रिझल्ट असणार आहे. इथं ॲक्युमुलेटरचे कंटेंट्स आणि
रजिस्टरचे कंटेंट्स चेक केले जाणार आहेत आणि त्यानुसार काय केला जाणार आहे, तुमचा रिझल्ट दाखवला जाणार आहे. त्याच्यासाठी त्यांनी इथं 3 केस दिलेले आहेत. म्हणजे ज्याला ॲक्युमुलेटरचा कंटेंट हा ग्रेटर असेल रजिस्टरपेक्षा त्याला रिझल्ट काय येणार आहे, ज्या वेळेला ॲक्युमुलेटरचा कंटेंट हा स्मॉलेस्ट असेल रजिस्टरच्या कंटेंटपेक्षा त्याला रिझल्ट काय असणार आहे, आणि ज्या वेळेला दोन्हीही कंटेंट जर सेम असतील तर त्याला रिझल्ट काय असणार आहे. त्याच्यासाठी इथं 3 केस राईट डाऊन केलेले आहेत. बघा, ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती इन्स्ट्रक्शन सिंगल बाईटची आहे. मी तर पहिली केस लिहिते. इफ ॲक्युमुलेटर कंटेंट्स इज लेस दॅन रजिस्टर कंटेंट और मेमरी कंटेंट then carry flag is set, that is cy is equal to 1. ओके. सेकंड पॉसिबिलिटी काय आहे, इफ ॲक्युमुलेटर कंटेंट इज इक्वल टू रजिस्टर कंटेंट और मेमरी कंटेंट, देन 0 flag is set, that is z is equal to 1. and third condition काय आहे, if accumulator content are greater than register content or memory content, then both carry and 0 flags are reset. बघा, ही थोडीशी डिफरंट टाईपची इन्स्ट्रक्शन आहे की जिथं काय केले जातात, कंटेंट्स कंपेअर केले जातात. कंटेंट्स कंपेअर म्हणजे जे आपण ॲक्युमुलेटरला व्हॅल्यू असाइन करतो किंवा रजिस्टरला जी व्हॅल्यू असाइन करतो त्या दोन्ही व्हॅल्यू काय केल्या जातात, कंपेअर केल्या जातात. आणि त्या कंपेअर करत असताना इथं 3 केसेस त्यांनी दिलेले आहेत. पहिली केस काय सांगते की जर ॲक्युमुलेटरमधला कंटेंट हा रजिस्टरपेक्षा कमी असेल, लेस असेल, तर त्या ठिकाणी काय केला जातो, कॅरी फ्लॅग सेट केला जातो. कॅरी फ्लॅग म्हणजे काय, तर CY फ्लॅग सेट करणं म्हणजे त्याची व्हॅल्यू काय केली जाते, 1 केली जाते. सेकंड कंडिशन काय सांगते, तर इफ ए इज इक्वल टू रजिस्टर और मेमरी, जर ॲक्युमुलेटरमधला कंटेंट आणि रजिस्टरमधला कंटेंट जर सेम असेल तर त्या ठिकाणी तुमचा 0 फ्लॅग सेट केला जातो, म्हणजेच त्याची व्हॅल्यू 1 होते. आणि थर्ड केस काय सांगते, इफ ॲक्युमुलेटर कंटेंट आर ग्रेटर दॅन रजिस्टर कंटेंट, जर ॲक्युमुलेटरमधला कंटेंट हा रजिस्टरमधला कंटेंटपेक्षा जर जास्त असेल तर त्या ठिकाणी 0 आणि कॅरी ही दोन्ही फ्लॅग काय केले जातात, रिसेट केले जातात. त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया की त्याच्यामध्ये तिन्ही केसेस आपल्याला काय करता येतील, ऑब्झर्व करता येतील. आता याचा OP कोड काय असणार आहे बघा, इन्स्ट्रक्शनचा ऑपरंड आणि बाईट. OP कोड काय असणार आहे, CMP. ऑपरंड काय असणार आहे, एक ऑपरंड असणार आहे रजिस्टर, इन्स्ट्रक्शन सिंगल बाईट, किंवा दुसरं ऑपरंड काय असू शकतं, तर मेमरी लोकेशन. आपण जेवढे काही एक्झाम्पल स्टडी केले त्या सगळ्या एक्झाम्पलमध्ये आपण काय केले हो, तर एकाच ऑपरंडचा यूज केलेला आहे, म्हणजे रजिस्टर. का, तर तुम्हाला ते एक्झाम्पल्स इझिली अंडरस्टँडिंग व्हावे त्याच्यासाठी मी प्रत्येक ठिकाणी रजिस्टरच वापरते. तुम्ही मेमरी लोकेशन यूज केलं आणि त्याच्यातला ॲड्रेस, त्याच्यातली जरी कंटेंट यूज केलं तरी चालू शकतं. आता एक्झाम्पल बघूया आपण. केस नंबर इथं मी राईट डाऊन करते. केस 1, 2, 3. ॲक्युमुलेटरचा कंटेंट आणि रजिस्टर B कंटेंट, आणि इथं कॅरी फ्लॅग आणि इथं 0 फ्लॅग. आता मी पहिल्या केसमध्ये ॲक्युमुलेटरचा कंटेंट घेते 50 आणि रजिस्टरचा कंटेंट घेते 30. आता ही केस बघा, ॲक्युमुलेटरचा कंटेंट हा ग्रेटर आहे रजिस्टर B पेक्षा, बरोबर आहे ना. इथं A म्हणजे काय, तर ॲक्युमुलेटर कंटेंट असणार आहे आणि B म्हणजे काय, तर रजिस्टर B मधला कंटेंट. मग पहिली केस आपण काय घेतली की A ची व्हॅल्यू जर 15 असेल आणि B ची व्हॅल्यू 13 असेल, याच्यामध्ये ग्रेटर कोण आहे हो, ॲक्युमुलेटरचा कंटेंट. मग इथं कोणतं सेंटेन्स त्याला मॅच होत आहे, तर थर्ड नंबरचं सेंटेन्स काय सांगते, जर ॲक्युमुलेटरचा कंटेंट हा रजिस्टरच्या कंटेंटपेक्षा ग्रेटर असेल तर बोथ
कॅरी अँड झिरो फ्लॅग आर रिसेट. मग जर असं असेल तर दोन्ही फ्लॅग काय केले जातात, रिसेट केले जातात, म्हणजेच दोन्हींचीही व्हॅल्यू काय होणार आहे, इथं 0 येणार आहे. बरोबर आहे. आता अजून आपण एक पॉसिबिलिटी घेऊया की ज्या ठिकाणी ॲक्युमुलेटरचा कंटेंट घेते 30H आणि रजिस्टर बीचा कंटेंट घेते 70H. बघा इथं H राईट डाऊन करते मी. आता सेकंड केसमध्ये काय सांगितलेलं आहे, तर H जे ए आहे ॲक्युमुलेटर त्याच्यामधली व्हॅल्यू आहे 30H आणि रजिस्टर बी मधला डेटा आहे 70H. आता इथं ॲक्युमुलेटरमधला कंटेंट हा लेस आहे कुणापेक्षा, तर रजिस्टर बी पेक्षा. मग केस कुठली मॅच होते, तर त्याला पहिली केस मॅच होते की ज्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की ॲक्युमुलेटरचा जर कंटेंट हा लेस असेल रजिस्टरच्या कंटेंटपेक्षा, तर तिथं काय केला जातो, कॅरी फ्लॅग सेट केला जातो. म्हणजेच इथं सिवायची व्हॅल्यू काय येणार आहे, 1 येणार आहे आणि 0 फ्लॅग हा रिसेट असणार आहे. आता थर्ड केस घेऊया की ज्या ठिकाणी ॲक्युमुलेटरचा कंटेंट आहे 10H आणि रजिस्टर बीचा सुद्धा कंटेंट आहे 10H, म्हणजे दोन्हींचा कंटेंट कसा आहे, व इक्वल आहे. मग त्या ठिकाणी आपलं सेकंड स्टेटमेंट तिथं ट्रू इव्हॅल्युएट होतं की ज्याच्यामध्ये ॲक्युमुलेटरचा कंटेंट इज इक्वल टू रजिस्टरचा कंटेंट असेल, त्याला काय केला जातो, 0 फ्लॅग सेट केला जातो. म्हणजे 0 फ्लॅगची व्हॅल्यू असणार आहे 1 आणि कॅरी फ्लॅगची व्हॅल्यू असणार आहे 0. बघा एक्झाम्पल अगदी इझी आहे, फक्त तुम्हाला 3 केस ज्या आहेत त्या 3 केस लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, त्याचा कॅरी फ्लॅग सेट झालेला आहे का 0 फ्लॅग सेट झालेला आहे हे डिटरमाइन करायचं आहे. ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती आहे कम्पेअर विथ ॲक्युमुलेटर. ही इन्स्ट्रक्शन मोस्ट ऑफ टाईम काय केली जाते, तर तुम्हाला याच्यावरती एक 4 मार्क्सचं एक्झाम्पल विचारलं जातं आणि त्याच्यामध्ये अशा कॉम्बिनेशनल इन्स्ट्रक्शन यूज करायला सांगितल्या जातात. त्या पद्धतीचे एक्झाम्पल्स ही आपण लॉजिकल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन हा पॉईंट कंप्लीट झाल्यानंतर आपण अरिथमॅटिक ग्रुप इन्स्ट्रक्शन आणि लॉजिकल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन याच्यावरती तुम्हाला एक्झामला कोणत्या पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात ते आपण स्टडी करूया. एक्झाम्पल तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. आता याच टाईपची 8 नंबरची इन्स्ट्रक्शन आपण बघूया, CPI. आता CPI इन्स्ट्रक्शन आणि CMP इन्स्ट्रक्शन आणि CMI. ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये मी फक्त थोडासा चेंज करत आहे. बघा CMP की जिथं कम्पेअर कुणाचं केलं जातं, तर ॲक्युमुलेटरचा कंटेंट आणि रजिस्टरचा कंटेंट आपण बघितला. आता CPI म्हणजे काय की ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये कम्पेअरच केलं जातं, पण कुणाशी कम्पेअर केलं जातं, तर कम्पेअर इमिजिएट विथ ॲक्युमुलेटर. इथं एक ऑपरंड हा तुमचा ॲक्युमुलेटर असणार आहे आणि सेकंड ऑपरंड तुम्हाला डायरेक्टली इमिजिएट डेटा दिला जाणार आहे. ही इन्स्ट्रक्शन जी आहे ती इन्स्ट्रक्शन 2 बाईट्सची असणार आहे, कारण ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये आय हा ऑपरंड यूज केला जातो ती इन्स्ट्रक्शन किती बाईट्सची असते, तर 2 बाईट्सची इन्स्ट्रक्शन असते. मग इथं ॲक्युमुलेटरचा कंटेंट आणि तुमचा इमिजिएट डेटा जो आहे तो कम्पेअर केला जाणार आहे. केस त्याच राहणार आहे. जर ॲक्युमुलेटरचा कंटेंट हा डेटाच्या कंटेंटपेक्षा जर लहान असेल किंवा स्मॉलेस्ट असेल तर तिथं कॅरी फ्लॅग सेट केला जाणार आहे, म्हणजेच कॅरीची व्हॅल्यू ही 1 होणार आहे. जर ॲक्युमुलेटरचा कंटेंट इज इक्वल टू इमिजिएट डेटा असेल तर त्या ठिकाणी 0 फ्लॅग हा सेट केला जाणार आहे आणि ज्या ठिकाणी ॲक्युमुलेटरचा कंटेंट हा इमिजिएट डेटापेक्षा जर जास्त असेल तर त्या ठिकाणी काय केले जातील, दोन्ही फ्लॅग रिसेट केले जातील. याचा फॉर्मॅट बघा, OP कोड आहे CPI
आणि ऑपरंड काय इथं आपण वापरतो तर इमिजिएट डेटा हे ऑपरंड वापरलं जातं आणि त्याच आपण 3 केसेस स्टडी करणार आहोत. इथं ॲक्युमुलेटरचा कंटेंट मी तोच ठेवलेला आहे आणि इथं फक्त रजिस्टर बी ऐवजी मी काय केलेलं आहे इमिजिएट डेटा वापरलेला आहे. पहिल्या केसमध्ये ॲक्युमुलेटर हा ग्रेटर आहे इमिजिएट डेटापेक्षा, त्यामुळं सी नंबरची केस जी आहे ती तिथं मॅच होते की जिथे 0 आणि कॅरी दोन्ही फ्लॅग रिसेट केले जात आहेत. दुसऱ्या केसमध्ये मी काय सांगितलं आहे तर ॲक्युमुलेटरचा कंटेंट हा 30H आहे आणि इमिजिएट डेटा हा 70 आहे. इथं ॲक्युमुलेटरचा कंटेंट हा लेस दॅन इमिजिएट डेटा आहे, त्यामुळे इथं काय केला जातो कॅरी फ्लॅग सेट केला जातो. आणि थर्ड जी इन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामध्ये दोन्हीही डेटा कसे दिलेले आहेत सेम दिलेले आहेत. ॲक्युमुलेटरचा कंटेंट ही 10H आहे आणि इमिजिएट डेटा ही 10H आहे. त्यावेळेला मात्र काय केला जातो आहे 0 फ्लॅग तुमचा सेट केला जातो. लक्षात आलं की आजच्या लेक्चरला आपण ज्या ज्या इन्स्ट्रक्शन स्टडी केल्या त्या इन्स्ट्रक्शन शॉर्टली तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा, त्याची एक्झाम्पल सॉल्व करा. नेक्स्ट ज्या इन्स्ट्रक्शन्स असतील त्या आपण टुमॉरो लेक्चरला स्टडी करूयात. गुड बाय, हॅव अ नाईस डे.